हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळची कामे आवरली. आता चहा वगैरे झालाय, नाश्ता करायचा आहे. चला तर मग मुलांना विचारू काय नाश्त्याला पाहिजे त्यांना. काय बनवायचं रे खायला? पोरांनो खायला काय बनवायचं तुला ग? तुला रे? पास्ता. सगळ्यांना पास्ता. चला तर मग आता आपण बनवूया पास्ता. पास्त्याची तयारी करते आणि तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, पास्ता रेडी झालेला आहे. आता कसं झालंय तोची रिॲक्शन घेऊ मुलांकडनं. पास्ता खूप मस्त झालाय मावशी. लय वाली झालाय मम्मी. भोपळ्याची भाजी, कैरी, मेथीची भाजी आणि मेन म्हणजे दही. दहीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, तर ते वेट लॉसला मदत करतं. त्यामुळे मी दही पण खाते. जेवण वगैरे झालं. मग दुपारच्या वेळेला आम्ही बसलो तर काकांनी मळ्यातनं कैऱ्या आणल्या होत्या. त्या कैऱ्या सालल्या आणि किसल्या आम्ही त्याचा गुळांबा बनवण्यासाठी. तर हे काका चिरून देत आहे ना, आम्ही इकडं किसतोय. आईंनी गुळांबा बनवला आणि श्री ते कैऱ्या खाऊन सांगत होती आंबटे आंबटे आणि असे वाकडे तिकडे चेहरे बनवत होती. तिला ते कैरीची टेस्टच कळत नव्हती. आंबट म्हणायचं तर गोडे गोडे म्हणत होती. नंतर मग आम्ही तिला सांगितलं गोडने आंबट म्हणता. मग ती परीनी खाल्ल्या कैऱ्या आणि तिने खाल्ल्या. दोघींनी कैऱ्या खाल्ल्या मस्त आणि आंबट आंबट म्हणून खात होत्या दोघीजणी. दुपारच्या वेळेला बाहेर ऊन असतं म्हणून मुलांना घरातच आम्ही नादी लावतो. कॅरम वगैरे देते काढून, मग ते मस्त छानपैकी खेळता. वेद, परी आणि ती दुसरी गल्लीतली परी या तिघंजणं हे कॅरम खेळत होते आणि श्री इकडं ड्रॉइंग काढत होती. तिला ABCD वगैरे शिकवा लागते घरी. ते शिकून झाल्यावर तिने तिच्या मनाने बघ किती सुंदर घर झाड काढले, मस्त तिने ड्रॉइंग केली. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. तुम्हाला तर माहिती, दर गुरुवारचा आमचा नियम आहे गजानन महाराजांचा. आम्ही तिथं जातोच. काही कारणांनी जाणं नाही झालं तरी आम्ही नंतर जातो. आणि हे बघा मुलांनी मस्त छानपैकी गजानन महाराजांचे दर्शन घेतले. महाराज आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि मस्त आपल्याला आशीर्वाद देतात. नंतर तिकडं जेवणं वगैरे झाल्यावर गार्डनमध्ये पोरांनी मस्त एन्जॉय केला. बघा कसे खेळताय, भरपूर सारे पोरं. जेवण झाले का मस्त तिथं गार्डनमध्ये खेळता. आणि ते सगळं झाल्यावर आम्ही घरी यायला निघालो. तर मध्येच बाहेर जाता जाता मध्येच बघितलं तर एक चप्पलच नव्हती माझी. कुठं गेली काय माहिती. अरे माझी एक चप्पलच नाही, कुठं आहे बघ बरं. बघा ती चप्पल एक कुठं गेली माझी. आण बरं परी. एक इथं आणि एक तिथं. पायाने गेली असेल कोणा. सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यावर आरू आणि परी श्री म्हणत होती का चला आम्हाला आईस्क्रीम खायची. मग त्यांना आम्ही गावात नेलं, म्हणजे आमची चक्कर पण झाली. आणि गावात गेल्यावर त्यांना आईस्क्रीम घेऊन दिली. त्यांचं चाललं होतं ही नाही ती नाही, त्या चॉईस करत होत्या दोघीजणी मिळून. आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम घेऊन घरी आलो आणि मग झोपायची तयारी चालू झाली. तर त्यांचं चालणं चालू झालं, आमचं बाळ आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. बघ मावशी आमचं बाळ कसं छान आहे. आता आमच्या घरी खरंच एक बाळ येणार आहे. हाय फ्रेंड्स, आता चालली झोपायची तयारी. आता मी भरते आहे कूलर. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.